मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकले. राजेंद्र पवार भाऊ आंदोलन स्थळावरून म्हणाले, सरकार धुंदीत धुंद. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कालपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आम्ही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीसाठी जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे. आणि त्यामुळे रोहित पवारांच्या मागणीवर राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी अनेक शेतकरी देखील उपस्थित आहेत. तसेच रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित पवारांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले किंवा अन्नत्याग केलेला आहे त्यासाठी एक पाठिंबा म्हणून मी इथे बसलेलो आहे. बरेच पत्रकार मला विचारतात की बाप म्हणून काय वाटतं, हा तुमचा कॉमन नेहमीचा प्रश्न आहे. असं माझं मत आहे की मी जरी बाप असलो तरी मी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलेला आहे, त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे, असं राजेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. कर्जाच्या बाबतीत म्हणालात तर माझं काय आणि त्याचं काय, काही केलं तरी कर्ज माफ होणार नाही. रोहित जो बसलाय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं की इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं, असं राजेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. मी रोहित दादांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय किंवा अन्नत्याग केलेला आहे तर त्यासाठी एक सपोर्ट म्हणून मी इथं बसलेलो आहे. बरेच पत्रकार मला विचारतात की बाप म्हणून काय वाटतं, हा तुमचा कॉमन प्रश्न आहे. माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो तरी शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत त्याला मी टाकलेलं आहे, शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे. आणि कर्जाच्या बाबतीत जर म्हणाला तर माझं काय त्याचं काय कर्ज काही केलं तर माफ होणार नाहीये. तो जो बसलाय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं का गावोगाव किंवा इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं. सगळं सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी इथपर्यंत पोहोचतो असं नाहीये, पण त्यांनी त्याच्या गावात करावं, त्याच्या तालुक्यात करावं, ज्याला जसं जमतं तसं त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. आणि जर शेतकरी काय आणि कोणी जर व्यक्त नाही झालं या सरकारला जाग कधीच येणार नाही. कारण सरकार, एक नागरिक म्हणून मी बोलतो की सरकार हा त्याच्या धुंदीत धुंद आहे. आता त्या बाबतीत मला माहित नाही, कारण तो त्यांचा आणि सरकारचा विषय. मी इथं त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं बसलेलो आहे.